नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव पारंपरिक पोशाखात शिवाजी महाराजांच्या पहाटेपासूनच पालखी सोहळा सुरू करण्यात आलाय। ढोल ताशांच्या पथकाचं सादरीकरण आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं देखील सादरीकरण केलं जातंय। महाल भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण केलं जाणार आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आज 395वी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची नागपूरमध्ये कसा उत्साह कसा आनंद पाहायला मिळतोय? राज्यामध्ये आज शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे आणि नागपूरचं जर काही दृश्य बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे प्रेम आहे ते इथं ओसळून वाहत आहे। 6 वाजतापासून इथे जन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला दुग्धाभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली, त्यानंतर मग वेगवेगळे जे ढोल ताशा पथक आहेत ते आपलं प्रात्यक्षिक इथं पारंपरिक पद्धतीमध्ये सादर करताना आपल्याला दिसत आहे। हे प्रात्यक्षिक किंवा हा जन्मोत्सव बघण्यासाठी देखील मोठ्या संख्येने नागपूरकरांनी गर्दी केलेली आहे। तर तुम्ही त्याच महालच्या गांधीगेट चौकात उतरता बघाल तर नागपूरकरांची मोठी गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या ढोल ताशा पथकाचे हे प्रात्यक्षिक इथं होत आहे। त्यासोबतच वेगवेगळे जे आखाडे आहेत त्यांचं देखील जे प्रात्यक्षिक आहे ते इथं दाखवलं जाणार आहे। आणि महत्त्वाचा विषय आहे की हा जो नागपूरचा आजचा जन्मोत्सव सोहळा असतो आकर्षणाचं केंद्र असतं, त्यामुळे नागपूरच्या अवतीभोवतीचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रेमी आहेत ते हा जन्मोत्सव बघायला येतात आणि हा सोहळा साधारणपणे 2 तास चालणार आहे। येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाल्यानंतर विधिवत पूजापाठ झाले आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हा जन्मोत्सव नागपूरमध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित तुषार, उत्साह प्रचंड आहे। ढोलताशांचा गजर सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणाने शिवभक्त इकडे दाखल झाल्याचं दिसतंय। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।